नमस्कार, C24 मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील अपुऱ्या बंधाऱ्याचं काम पूर्ण करावं यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये सुरू केले उपोषण. प्रमोद अण्णा लवडे पाटील प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानं 20 गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्यांचं वाटप. दौंड तालुक्यामध्ये आमदार कुल आणि माजी आमदार थोरात यांच्यामध्ये विकास कामांवरनं रंगला कलगीतुरा. आणि कोपरगावमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील गटारींच्या समस्या संदर्भात 6 तारखेला नगरपालिकेवरती हल्लाबोल मोर्चाचा देण्यात आला इशारा. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. नेवासा तालुक्यातील खरवंडी इथे गोड्या आणि खाऱ्या अशा 2 नद्या आहेत. यातील खाऱ्या नदीवरील कुर्हे वस्ती शेजारी नदीपात्रामध्ये उभ्या असणाऱ्या उसामुळे 32 लाखांच्या बंधाऱ्याचं काम थांबलंय. पावसाळ्यामध्ये नदीला मोठा पूर येतो, त्यामुळे आपल्या शेतामध्ये पुराचं पाणी जाऊन पिकांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे अपूर्ण कामाचा भराव तातडीनं व्हावा या मागणीसाठी कुर्हे यांनी उपोषण सुरू केलंय. विशेष म्हणजे बंधाऱ्यासाठी या शेतकऱ्यानं शेतामध्येच उपोषण सुरू केलंय. त्यामुळे अधिकारी वर्गाची मोठी धावपळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील खरवंडी इथे गोड्या आणि खाऱ्या अशा 2 नद्या आहेत. त्यातील खाऱ्या नदीवरील कुर्हे वस्ती शेजारी बंधाऱ्याचं काम अपूर्ण राहिलंय. या प्रकरणी ठेकेदार, अधिकारी तसेच ग्रामसेवक यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करावी आणि बंधाऱ्याचं अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून शेतकरी सिद्धार्थ गणपत कुर्हे यांनी बंधारा शेजारी असलेल्या शेतामध्येच उपोषण सुरू केलंय. दरम्यान उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी देखील हे उपोषण सुरू आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नांमधनं तसेच जलसंधारण मंत्री नामदार राम शिंदे यांच्या निधीमधनं खरवंडी इथे 2 बंधाऱ्याची कामे झाली आहेत. त्यातील खाऱ्या नदीवरील 32 लाख रुपयांच्या बंधाऱ्याचं काम पूर्व बाजूस अपूर्ण राहिलंय, असं उपोषणकर्ते सिद्धार्थ कुर्हे यांनी निवेदनामध्ये म्हटलंय. पावसाळ्यामध्ये नदीला मोठा पूर आल्यास शेतीमध्ये पुराचं पाणी जाऊन पिकांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे अपूर्ण कामाचा भराव तातडीनं व्हावा या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केलंय. यावेळी जलसंधारणाचे SR थोरात, तलाठी श्री जायभाई, ग्रामसेवक श्री जाधव, बहिरू नेब, इम्रान शेख, बाळासाहेब कुर्हे यांनी भेट दिली आहे. बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं आणि अपूर्ण झालंय. याबाबत मी निवेदन देऊनही अधिकारी इथे आले नाहीयेत, तसेच चौकशी देखील झाली नाहीये. याबाबत ग्रामसेवक, ठेकेदार, इंजिनियर यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून बंधाऱ्याचं काम पूर्ण करावं तरच मी उपोषण सोडणार आहे, असं उपोषणकर्ते सिद्धार्थ कुर्हे यांनी सांगितलंय. मी सिद्धार्थ गणपत कुर्हे, राहणार खरवंडी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आमच्या गावात जे मान्य बाळासाहेब मुरकुटे यांनी जे 2 बंधारे दिले, त्या बंधाऱ्यापैकी एक बंधारा पूर्व बाजूला आणि एक बाजू पश्चिम बंधाऱ्यावर, पश्चिम नदीवर. त्यातील एका बंधाऱ्याचं कुर्हे वस्तीवर बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट व अपूर्ण झालेलं आहे. त्यासाठी मी बंधाऱ्यावरच उपोषणासाठी माझ्या गट नंबर 252 मध्ये बसलो आहे. परंतु 2 दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारचे बंधाऱ्याचे कार्यकारी अभियंता तसेच कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. तसेच त्या अपूर्ण कामाबाबत कुठल्याही प्रकारची त्यांनी चौकशी केलेली नाही. याविरुद्ध त्यांच्यावर ग्रामसेवक, ठेकेदार तसेच इंजिनियर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अपूर्ण बंधाऱ्याचे पूर्ण काम करून देण्यात यावे. त्वरित हे बंधाऱ्याचे काम केल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझ्या बंधाऱ्यालगत शेतजमीन असून आमदार मुरकुटे यांच्या प्रयत्नामधनं बंधारा मंजूर झालाय, परंतु काम ठेकेदाराकडनं योग्य रीतीनं झालं नाहीये. भराव आणि खोलीकरण व्यवस्थित झालं नाहीये. या कामाची चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा व्हावा यासाठी शासनानं प्रयत्न करावा, असे बंधारा शेजारील शेतकरी राजेंद्र कुर्हे यांनी सांगितलंय. मी राजेंद्र एकनाथ कुर्हे, माझी शेतजमीन या बंधाऱ्यालगत आहे. आम्ही या ठिकाणी हा बंधारा आमदार मुरकुटे यांच्या प्रयत्नातून निर्माण झाला, परंतु यासाठी जो निधी मिळाला 31,62,000 त्याचं योग्य या ठिकाणी काम झालेलं नाही. तेवढ्या पैशाचं फक्त येडवाकडं काम करून दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा भराव व्यवस्थित नाही, खोलीकरण व्यवस्थित नाही. अशा प्रकारचं हा बंधाऱ्याचं काम झालेलं आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम आहे. तरी या कामाची चांगल्या प्रकारची चौकशी होऊन हे काम पूर्ण करून या ठिकाणी
जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ह्या पाण्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे सरकारला. मी विजय सुरवसे खरवंडी येथील ग्रामस्थ असून मी आज या बंधाऱ्याच्या या ठिकाणी आलेलो आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि राम शिंदे यांच्या अथक परिश्रमातून आमच्या खरवंडी गावाच्या या बंधाऱ्यासाठी सर्वसाधारण 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून त्यांनी फार मोठे आमच्या गावासाठी योगदान केलेलं आहे. परंतु सदर निधीचा कुठल्याही पद्धतीने योग्य वापर केलेला नाही आणि निकृष्ट दर्जाचं काम करून बंधाऱ्याची कामं अपूर्ण ठेवली. तसेच ग्रामसेवकांनी सदर बंधारा पूर्ण झाला अशा पद्धतीचे प्रमाणपत्र सदर कॉन्ट्रॅक्टरच्या हवाली केले. हे अपूर्ण काम असताना सदर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये या बंधाऱ्याचं पाणी जाण्याची शक्यता असल्या कारणानं त्याने आज या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. तरी सदर बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन सदर बंधाऱ्याचे योग्य ते लेखापरीक्षण किंवा ऑडिट होऊन आणि काम कशा पद्धतीने झाले याचा संपूर्ण ग्रामस्थांना एक अहवाल मिळावा आणि सदर शेतकऱ्यावर झालेला अन्याय आपल्या माध्यमातून दूर व्हावा एवढी शासनाच्या चरणी विनंती आहे. जलसंधारण विभागाचे पांडुरंग गायसमुद्रे यांना फोनवर आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क केला असता त्यांनी याविषयी सांगितलं की पाणी संचय पातळीच्या वर 3 फूट ऊस असल्यामुळे पूर आला तरी तक्रारदाराच्या शेतामध्ये पाणी जाणार नाही अशी खात्री असल्यानं तसं पत्र उपोषणकर्त्याला दिलं आहे. तसेच नदीमधील अतिक्रमित ऊस काढण्याचा अधिकार जलसंधारण खात्याला नाही आहे अशी माहिती पांडुरंग गायसमुद्रे यांनी फोनवरनं दिली आहे. तिथं जे आहे ना तर ते आपलं जे आहे ना बंधारा व्यवस्थित झालाय त्याचं वर लिहिलंय बघा त्यांनी. बंधाऱ्याचं काम चांगलं झालंय, सगळं झालंय. फक्त ते एका ह्याच्यात ऊसाचं अतिक्रमण आहे थोडं 228 मीटर लांबीवर ते पण तर त्या ऊसाच्या अतिक्रमणामुळे तेवढा फक्त भराव तिथं टाकता आलेला नाही एवढाच विषय आहे. ते काय तहसीलदार साहेबासोबत बी बोललो मी आज. ते म्हणलं आता ते त्या ऊसवाल्याचा त्यांचा भाऊबंदकीचा विषय आहे तो. आणि ऊसाचं क्षेत्र त्याचं जे क्षेत्र आहे ना त्याचं त्या एसएसएलच्या वर आहे त्याचं म्हणजे 3 फूट वर आहे. त्याला कळवलंय पण आम्ही म्हणजे असं तर त्या शेतात पाणी जाणार नाही काही नाही. फक्त त्याचं काय म्हणणं आहे ह्या बाजूच्या ऊसवाल्याचा ऊस काढा तुम्ही. तर अतिक्रमण काढणं हे आमचं काम नाही. ते काम महसूलनं करायला पाहिजे म्हणजे असं. तर आम्ही तहसील ऑफिसलाही पत्र दिलंय, त्यांनाही समजून सांगितलंय, त्यांची भेट घेऊन सांगितलंय म्हणजे त्या माणसाची. एवढाच विषय आहे आणि आम्ही कधीही एका दिवसात काम करून द्यायला तयार आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. पुण्यामध्ये 4 जुलै रोजी पहाटे लोणी टोल नाक्याजवळ केमिकल ट्रकला भीषण आग लागली. यावेळी एक लक्झरी बस ड्रायव्हर आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांना त्या बस ड्रायव्हरला मारहाण केली आहे. यावेळी वृत्तसंकलनासाठी व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या C24 तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे यांना पोलीस शिपाई इंगळे यांनी कानशिलात लगावली आहे. त्यामुळे आता सर्वत्र पुणे ग्रामीण पोलिसांवरती टीकेची झोड उठली आहे. पुण्यामध्ये 4 जुलै रोजी पहाटे लोणी टोल नाक्याजवळ केमिकल ट्रकला भीषण आग लागली. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांचा चांगलाच तोल सुटलेला इथे दिसून आलाय. या दरम्यान बातमी करण्यासाठी पत्रकार तुकाराम गोडसे इथे गेले होते. त्यावेळी एका लक्झरीचा ड्रायव्हर आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची सुरू होती आणि त्याच्यानंतर रूपांतर मारामारीमध्ये झालं. त्यावेळी फुटेज पत्रकार गोडसे हे घेत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी इंगळे यांनी पत्रकार गोडसे यांना तू मला न विचारता व्हिडिओ का काढलास आणि तो डिलीट कर असं म्हणून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. जर पोलीस प्रशासन कायदा हातामध्ये घेऊन असं कृत्य करत असतील तर सामान्य नागरिकांच्या सोबत ते कसे वागत असतील याचा विचार करावाच लागेल. तरी मेहरबान साहेब लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी इंगळे यांना तात्काळ निलंबित करावं आणि कठोर शिक्षा करावी, अन्यथा पत्रकार संघाच्या वतीनं लोकशाही मार्गानं आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. दरम्यान तिथे वृत्तसंकलन करत असलेल्या C24 तास वृत्तवाहिनीच्या तुकाराम गोडसे या प्रतिनिधीला पोलीस शिपायांनी कानशिलामध्ये लगावली आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांवरती टीकेची झोड उठली आहे. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव इथे कॉमन सर्व्हिस सेंटर आणि RTOच्या सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय. या सुविधा केंद्रामुळे आता आंबेगाव तालुक्यातील जनतेला तालुक्यामध्येच महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव इथे मंगळवारी 3 जुलै रोजी कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आरटीओच्या सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. या सुविधा केंद्रांमुळे आंबेगाव तालुक्यातील जनतेला तालुक्यातच महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे. पूर्वी आरटीओ संदर्भात कामं करायची असल्यास खेड किंवा पिंपरी या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते, परंतु या सुविधा आता तालुक्यामध्येच मिळणार आहेत. त्यामुळे वेळ आणि पैसा वाचणार आहे. या आरटीओ सुविधा केंद्रामार्फत लायसन काढणं, लायसन रिन्यू करणं, सर्व प्रकारच्या गाड्यांचे पासिंग करणं, गाड्यांचे टॅक्स भरणं, गाड्यांचे इन्शुरन्स, गाड्यांचे रिपासिंग करणं इत्यादी बरोबर आरटीओच्या सर्व सुविधा मिळणार आहेत. कॉमन सर्व्हिस सेंटर यामार्फत आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट काढणं तसेच ऑनलाईन बँकिंग सुविधा मिळणार आहे. या सुविधा केंद्राचं उद्घाटन आरटीओ ऑफिसर आनंद पाटील, वैभव देशपांडे, बीडीओ काळभोर, चंद्रकांत जवळकर, गुलजार शेख, निलेश धांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलाय. हा जो कार्यक्रम आहे हा तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. आपले माननीय प्रधानमंत्री यांचं एक स्वप्न आहे, डिजिटल इंडियाचं एक स्वप्न आहे. तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना असेलच. या डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमांतर्गत ही जी आपली कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत, आता इथे आपण आपले सरकार सेवा केंद्र महाराष्ट्रात या कॉमन सर्व्हिस सेंटर्सना आपले सरकार सेवा केंद्र म्हणतो. या केंद्रांमार्फत या असंख्य सेवा, फक्त आरटीओच नाही, असंख्य सेवा आहेत त्या आपण सगळ्यात G2C मध्ये पाहायला गेलं तर डिजिटल सेवा पोर्टलमधूनच आरटीओच्या सेवांबरोबर पासपोर्ट, पॅन कार्ड याच्या ज्या सेवा आहेत त्या सगळ्या मिळतात. आणखीन सुद्धा आपल्याकडे भारत बिल पेमेंट सिस्टीम म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्याला BBPOUचा सर्टिफिकेशन दिलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत ह्या पोर्टलवरती असंख्य जे तुम्हाला युटिलिटी बिल्स वगैरे असतात, आज तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू त्याच्यात इंटिग्रेट होत आहेत. जशा जशा त्या इंटिग्रेट होतील तशा तशी ती बिलं तुम्ही या सेंटरवरती येऊन भरू शकाल. त्याच्यानंतर G2Cच्या सेवा आहेत. आता काही सेवा सुरू झालेल्या त्यांच्याकडून, काही नाही झालेल्या, पण सगळ्या सेवा सगळीकडे चालू कराव्या म्हणून महाराष्ट्र शासनाने सुद्धा हे पाऊल घेतलेलं आहे की प्रत्येक कॉमन सर्व्हिस सेंटरवरनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या G2C सेवा आहेत, आपण म्हणतो वेगवेगळे दाखले असतात, तुम्हाला प्रमाणपत्र वगैरे लागतात की नाही, ती सगळी प्रमाणपत्र वगैरे सुद्धा इथून मिळतील. घोडेगाव तालुक्यातील एकमेव असे आरटीओ अधिकृत आरटीओ सेवा केंद्र घोडेगाव येथे अभिनव सेवा केंद्र इथं चालू झालेले आहे. तसेच या आरटीओ सेवा केंद्रावर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स, सर्व प्रकारच्या गाड्यांचे इन्शुरन्स, गाड्या पासिंग करणे, लायसन रिन्युअल करणे, गाड्यांचे सर्व प्रकारचे टॅक्स भरणे, तसेच दुसऱ्याच्या नावावर गाडी विकलेली असेल तर गाडी नावा करणे, या सर्व सुविधा ज्या पिंपरी चिंचवड आपल्या मेन ऑफिस आरटीओ येथे चालतात त्या सर्व सेवा आपल्या अधिकृत येथे चालू करण्यात आलेल्या आहेत. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JS कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रमोद अण्णा लवडे पाटील प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानं श्री वीरभद्र विद्यालय धोत्रे येथील इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या 20 गुणवंत आणि गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय गणवेश आणि शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रमोद अण्णा लवडे यांचे यावेळी आभार मानलेत. प्रमोद अण्णा लवडे पाटील प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानं श्री वीरभद्र विद्यालय धोत्रे येथील इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या 20 गुणवंत आणि गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय गणवेश आणि शालेय साहित्यांचं वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. या प्रसंगी प्रमोदजी अण्णा लवडे, हरिभक्त पारायण बाळकृष्ण सुरासे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक केरे सर, अशोकरावजी कानडे, किरण खर्डे आदी मान्यवर इथे उपस्थित होते. यावेळी प्रमोदजी लवडे यांनी 10वी मधील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून 9वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यास 1501 रुपये, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यास 1101 आणि तृतीय क्रमांकास 701 रुपयांचं बक्षीस दिलंय.
शिक्षणाचे आधुनिकीकरण होत असताना ग्रामीण विद्यार्थ्यांना आजही मदतीची गरज आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणं ही ईश्वर सेवाच आहे. त्याचं भाग्य मागील 2 वर्षांपासून आम्हाला मिळालंय. हे आमचं भाग्य आहे, असं प्रमोद अण्णा लवडे यांनी सांगितलंय. धोत्रे परिसरामध्ये हे वीरभद्र महाविद्यालय जे आहे, खरोखर धोत्रा, खोपडी, इकडं वैजापूर तालुक्यातले काही गावं आणि ग्रामीण भागातलं कोपरगाव तालुक्यातलं अत्यंत चांगलं असं महाविद्यालय. या ठिकाणचा निकाल जर बघितला किंवा विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि या विद्यार्थ्यांचं शिक्षण, आजही 2 वर्गामध्ये या ठिकाणी विद्यार्थी खाली बसतात आणि या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि या दुर्गम परिसरातल्या विद्यालयासाठी काहीतरी करावं असं 2 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस आमचे सर्व सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी होते आणि मग आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं अण्णा आपण या ठिकाणी या शाळेच्या पाठीमागे उभं राहावं अशी सगळ्यांचीच मानसिकता बघून का मागच्या वर्षी या ठिकाणी आम्ही या शाळेच्या 11 विद्यार्थ्यांना एक दत्तक स्वरूपामध्ये त्यांचं शिक्षण करावं, त्यांना मदत करावी अशी संकल्पना मांडल्यानंतर प्राचार्य केरे सरांनी सकारात्मक भूमिकेतून त्या 11 विद्यार्थ्यांची मदत आमची स्वीकारली. या शाळेला डिजिटल करण्याकरता त्यांनी प्रोजेक्टरची मागणी केली होती. तो प्रोजेक्टरही देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि यावर्षी हे 20 विद्यार्थी जे आहेत का आज विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या ज्या गरजा आहेत का आपल्या तालुक्यामधली संस्कृती थोडीशी बदललेली आहे. 10वी 12वीचे विद्यार्थी पास झाले का मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात. ह्या वर्षी तर 50-50, 60-60 लाख रुपये खर्च करून सिने अभिनेते आणून गर्दी व्हावी, कुठेतरी नाव व्हावं. परंतु दुर्दैव असं आहे की त्या गरीब विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्यांचं जर शिक्षण पुढे या 50 लाखात 60 लाखात जो खर्च केला जातो अवाढव्य त्याच्यातून केला असता तर खरोखर अतिशय समाधानाची आणि आनंदाची बाब झाली असती असं काही बुजुर्ग माणसांनी मला सांगितलं. मग कोपरगावमधले काही सिनियर असतील, अभ्यासक असतील, हे लोक बोलल्यानंतर आम्हालाही त्या गोष्टींचं वाटलंय की बाबा एवढा खर्च करून फक्त सत्कार करायचं, आपलं नाव करून घ्यायचं, त्याच्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाची तळमळ किंवा त्यांच्या शिक्षणाकरता काही करता येईल का. तर आमच्याकडे काही कारखाने नाही, प्रतिष्ठानकडे काही कुठल्याही सुविधा नाही किंवा कुठेही पैसे उपलब्ध होण्याचे माध्यम नाही. पण एक प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या व्यक्तिगत याच्यातून आम्ही सर्वांनी सहकार्यांनी, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महाराजांसारखे सेवेकरी असतील, या सगळ्यांनी मिळून यावर्षी 20 विद्यार्थी आमचे धोत्र्याचे हरेकबाई आहेत किंवा बरेचशी इथली स्थानिक मंडळी आहेत तर मग या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून या 20 विद्यार्थ्यांना ड्रेस असतील, त्यांना दप्तरं असतील, त्यांना वह्या असतील, त्यांना कंपास असेल, इतर सुविधा, पुस्तकं असतील, या सर्व सुविधा आम्ही यावर्षी देण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. भावी वाटचालीमध्ये या विद्यालयाला खरंच गरज आहे. माझी अशी विनंती आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील नेते मंडळी असतील, समाजसेवक असतील, ज्यांना ज्यांना शिक्षणाची आवड आहे तर या सर्वांना विनंती आहे की या शाळेकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजही या तालुक्यातली अत्यंत चांगली परिसरातली शाळा, आताही 2 विद्यार्थी 2 वर्ग या ठिकाणी जमिनीवर बसतात. 2 शाळेंची या ठिकाणी गरज आहे. ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही तर प्रयत्न करतोच आहे. परंतु या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं राहून, कारण ग्रामीण भागातलं कोपरगाव तालुक्यातलं अत्यंत गुणवंत आणि अत्यंत चांगलं असं हे हायस्कूल आहे. फार मोठी विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुविधांच्या आजही अडचणी येतात. त्यामुळे या सुविधांच्या बरोबर सुविधांच्या पाठीशी उभं राहून या लोकांना सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याची गरज आहे. गरजू विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी लवडे अण्णांनी जी मदत केली आहे ती खरी मानवता आहे, असे हरिभक्त पारायण सुरासे महाराज यांनी सांगितलंय. तर असे उपक्रम समाजासमोर वेळोवेळी येण्यासाठी जे पत्रकार मंडळी काम करतात ते माझे मित्र डोके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की आपल्या या गरजू विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी अण्णांनी जी काही मदत दिली, अण्णांकडे काही कुठला साखर कारखाना नाहीये, अण्णांकडलं काही कुठं काही एखादी मोठी संस्था नाहीये. मानव अधिकार नावाची जी काही संस्था आहे ती संस्था सुद्धा तिचं काही मानधन त्यांना काही मिळत नाही. ती घरातून मानवाची सेवा करायची, मानवाचा जो अधिकार आहे तो अधिकारापासून तो मानव वंचित राहू नये याच्यासाठी जनजागृती म्हणून संपूर्ण भारतभर ते काम करत असतात. आणि कुठल्याही 1 रुपयाची बाहेरच्या संस्थेची, शासनाची, सरकारची, एखाद्या बाहेरच्या एखाद्या वित्तीय संस्थेची मदत न घेता स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून एखादी वस्तू दान देणं मोठं कठीण काम आहे. कारण दाता लवकर भेटत नाही आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदा अध्ययनम दक्षता
एकाग्रता महत्वाच्या, विद्यार्थी गुणपंचकम 5 गोष्टी विद्यार्थ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. ज्ञानाची तृष्णा आवश्यक आहे, 1 नंबर. पण ज्ञानाची तृष्णा केले सर अशी उगाच तशी भागत नसते. ज्ञानाच्या तृष्णेसाठी सुद्धा अध्ययन करण्यासाठी पुस्तक पाहिजे, अध्ययन करण्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन असावं म्हणून त्या पद्धतीचं गाईड पाहिजे, आणि अभ्यास करण्यासाठी ज्या गरजेच्या वस्तू त्या उपलब्ध असतील तर विद्यार्थी ती ज्ञानाची तृष्णा व्यवस्थितरित्या भागवू शकतो. समाजामध्ये आपण अनेक माणसं पाहतो, 50-50 हजार रुपये पगार, 1-1 लाख रुपये पगार असणारी माणसं आपण पाहतो. पण कोणाला असं वाटत नाही की एखादा विद्यार्थी आपण दत्तक घ्यावा आणि त्याचाही शालेय खर्च भागवावा. खरं तर मी असं म्हणेल की समाजाने अण्णांच्या या उपक्रमातून नक्की समाजाला प्रेरणा मिळेल आणि गोरगरीब विद्यार्थ्याला ज्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खरं तर आपण मदत केली पाहिजे, आणि ही प्रेरणा या कार्यक्रमातून निश्चित मिळेल अशी मला नक्की खात्री आहे. तसेच विद्यार्थी आणि दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रमोद लबडे अण्णांचे यावेळी आभार मानलेत. माझं नाव सोनाली शरद कोटे, मी इयत्ता 8वीत आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती गरीब असून प्रमोदजी लबडे यांनी मला शैक्षणिक साहित्यात घेऊन देण्याची मदत केली, त्याबद्दल मी आभारी आहे. ज्या अर्थी त्यांनी आम्हाला दत्तक घेतलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. नमस्कार, मी श्रेया सिद्धांत भागवत. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझी वर्गसंख्या 68 आहे आणि आमच्या श्री वीरभद्र विद्यालय धोत्रे याची संख्या 450 आहे. आणि जे गरीब विद्यार्थी ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना प्रमोदजी लबडे यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून खूप मदत केली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. यावेळी मुख्याध्यापक केरे सरांनी प्रमोद लबडे यांचे आभार मानून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येत असलेल्या अडचणी सांगितल्या आहेत. विद्यार्थी खूप गरीब आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, बरेचसे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणी येतात. त्यांना ज्या शाळेत शिक्षणासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे, मूलभूत गोष्टी त्या उपलब्ध होत नाही, मिळत नाही. आणि मग अण्णांनी विचार मांडला तर काय हरकत नाही, मी मागच्या वर्षी त्यांनी 11 विद्यार्थी दत्तक घेतले आणि यावर्षी 20 विद्यार्थ्यांसाठी ही सगळी जबाबदारी त्यांनी उचलली. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही त्यांना सांगितलं की नाही, आम्हाला क्लासरूम जे आहे ते डिजिटल करायचे आहे, तर तुम्ही आम्हाला शाळेला एक प्रोजेक्टर द्या, कॉम्प्युटर द्या, अशी आम्ही मागणी केली होती. तर त्यांनी शाळेला प्रोजेक्टरसुद्धा उपलब्ध करून दिला. आणि याही वर्षी आम्ही तशी त्यांच्याकडे रिक्वेस्ट केलेली आहे का मला सर्वच वर्ग डिजिटल करायचे आहे आणि आपल्याला ज्या गोष्टी शक्य होतील या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगलं व्हावं आणि संगणकीकरण किंवा संगणकीकृत शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावं, यासाठी आमच्या शाळेला देणगी द्या, मदत करा. आणि त्या रूपाने त्यांनी प्रोजेक्टर आम्हाला उपलब्ध करून दिला आणि वर्ग डिजिटल करून दिला. त्याबद्दल मी अण्णांचे विद्यालयाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ अशोक नाना पाडेकर, संतोष गागरे, नारायण शिंदे, नवनाथ जेजुरकर, गोरख चव्हाण, 10वीचे गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय सूचना श्री बागल सर यांनी मांडली आणि त्यास श्री केरे सर यांनी अनुमोदन दिलंय. सूत्रसंचालन श्री गागरे सर यांनी केलंय. तसेच सर्व पाहुण्यांचे आभार श्री भोकरे सर यांनी मानलेत. योगेश डोके, झी 24 तास, कोपरगाव. पुण्यामधील आघाडीचे वन स्टॉप होम शॉपिंग स्थळ असणाऱ्या रिफिलर्स व्हॅल्यू मार्टच्या प्रांगणामध्ये जिंका 1 मिनिट फ्री शॉपिंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 1600 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय. पुण्यामधील आघाडीचे वन स्टॉप होम शॉपिंग स्थळ इथे असलेल्या रिफिलर्स व्हॅल्यू मार्टच्या प्रांगणामध्ये नुकतेच जिंका 1 मिनिट फ्री शॉपिंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण पुण्यामधील 1600 स्पर्धकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. 27 अंतिम स्पर्धकांमध्ये 3 भाग्यवान विजेत्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड करण्यात आली. संपूर्ण मॉलमधनं 1 मिनिटामध्ये हवं ते शॉपिंग मोफत करण्याची संधी त्यांना मिळाली. या 3 भाग्यवान विजेत्यांमध्ये रेखा इंदुलकर, मुस्कान अंबी आणि नीता सराफ यांचा समावेश होता.
रेखा इंदुलकर यांनी 15,720 रुपयांची शॉपिंग केली आहे. मुस्कान अंबी यांनी 13,776 रुपये किमतीची शॉपिंग केली आहे आणि नीता सराफ यांनी 5,191 रुपये किमतीची उत्पादने जिंकली आहेत. इतर स्पर्धकांना वॉशिंग मशीन, बेडशीट कॉम्बो, डिनर सेट, पॉपअप टोस्टर, सँडविच मेकर इत्यादी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली आहे. कोंडवा येथील रहिवासी आणि गृहिणी असणाऱ्या रेखा इंदुलकर जिंका 1 मिनिट फ्री शॉपिंग या कार्यक्रमाच्या विजेत्या ठरल्या आहेत. कंपनी का नाम है रिद्धि वेंचर्स प्राइवेट लिमिटेड एंड हमें ये स्टोर ओपन करके करीबन 8 महीने हो गए. जो हमने जैसे आप देख रहे हैं यहाँ पे सुविधा की हर चीज़ हमने अवेलेबल की है. जैसे आपके ग्रोसरी हो गया, अनाज हो गया, कपड़ा हो गया, आपके पर्सनल केयर हो गए, आपके घर घूती का हर सामान हमने यहाँ पे लोगों के लिए उपलब्ध रखा है. यहाँ पे हमने आज जो हमने ये इवेंट रखा है बेसिकली ये गृहिणियों के लिए रखा है. हम जो वुमेन एम्पावरमेंट या उनको जो गृहिणियों को रिलेट करने के लिए हमने ये रखा है. जैसे कि तीन लकी जो लेडीज़ हैं उनको 1 मिनट का फ्री शॉपिंग हमने रखा है. एंड बहुत सारे और गिफ्ट्स है जैसे वॉशिंग मशीन्स हो गया, किट्स हो गया, आपका डाइनिंग सेट्स हो गए. तो हमने बहुत सारे करीबन 25 से 30 और लकी ड्रॉज रखे हैं. जो भी जून महीने का हमारा पूरा ही लकी ड्रॉ था, इसका आज फाइनल डे है. यहाँ पे काफ़ी बड़ी टीम है. जो भी हमारी टीम है काफ़ी एक्सपीरियंस टीम है. ये अलग अलग रिटेल फॉर्मेट से हमारे पास आई है. कोई आया है फ्यूचर ग्रुप से, कोई आया है बुकर से, कोई आया है डीमार्ट से. तो इस तरीके से एक जन को हमने चुना, यहाँ पे इकट्ठा किया एंड फिर हमने ये टीम बनाई ताकि हम एक कुछ बेहतर एक्सपीरियंस दे सके लोगों को, कुछ एक बेहतर काम कर सकें. सबके एक्सपीरियंस के साथ हम अच्छा काम कर सकें. फ्यूचर प्लान्स ऐसा है कि नेक्स्ट 5 इयर्स में और हम काफ़ी सारे स्टोर्स अक्रॉस महाराष्ट्र हम ओपन करना चाहते हैं एंड हम उस पर काम कर रहे हैं. एंड बहुत जल्दी आपको कुछ और गुड न्यूज़ भी मिलेगी. हम ये मैसेज देना चाहते हैं, आप आइए, अपना एक्सपीरियंस पहले आप यहाँ पे आके एक्सपीरियंस कीजिए कि क्या है. हमने जैसे आप स्टोर में आते हैं सबसे पहले आप ये देखते हैं कि यहाँ पे बहुत ज़्यादा स्पेस है, कंफर्टेबल शॉपिंग एटमॉस्फेयर है. जो दूसरे अगर आप कोई रिटेल फॉर्मेट में जाते हैं वहाँ धक्का मुक्की होती है एंड आपको एक ज़रूरत का सामान बहुत दिक्कत के बाद लेना पड़ता है. बट अब जब आप यहाँ आते हैं तो एक बहुत रिलैक्स्ड माहौल है. आप बड़े प्यार से अपनी शॉपिंग कर सकते हैं. एक्सप्रेस चेकआउट्स है, तुरंत बिलिंग होके आप जल्दी आप जा सकते हैं. पार्किंग की एक बहुत बड़ी जो प्रॉब्लम है हर जगह, उसका हमने खास ख्याल रखा है. जो बहुत बड़ी स्पेस है हमने फ्री पार्किंग हम अवेलेबल कर रहे हैं. बाहर अभी फूड कोर्ट आएगा, गेमिंग जोन आएंगे बच्चों के लिए. तो हर तरीके हम इसको एक एंटरटेनमेंट जोन की तरह बनाना चाहते हैं. आप आइए, खाइए, खेलिए, शॉपिंग कीजिए, अपना टाइम बिताइए एंड बड़े प्यार से घर जाइए. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दौंड तालुका इथे आमदार कुल आणि माजी आमदार थोरात यांच्यामध्ये विकास कामांवरनं कलगीतुरा बघायला मिळाला. पाटस इथे मंगळवारी रासपचे आमदार राहुल कुल यांनी विकास कामांचं भूमिपूजन केलं आणि सभा घेतली. यावेळी थोरात गटामधील ग्रामपंचायत सदस्यांनी निषेध केलेल्या वक्तव्यावरती कुल यांनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान कुल थोरात गटाच्या वादामुळे विकास कामाला खीळ पडतो की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. दौंड तालुक्यातील पाटस इथे विविध विकास कामांसाठी मंगळवारी 3 जुलै रोजी रासपचे आमदार राहुल कुल यांनी विकास कामांचं भूमिपूजन करून त्यांनी पाटस इथे सभा घेतली आहे. यावेळी थोरात गटामधील ग्रामपंचायत सदस्यांनी निषेध केलेल्या वक्तव्यावरती कुल यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर यांनी आमदार कुल यांच्यावरती कोणी अपशब्द वापरले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा जाहीर सभेमध्ये दिलाय. त्यामुळे पाटस ग्रामपंचायत कुल थोरात गटाच्या वादामुळे विकास कामाला यापुढे खीळ पडते की काय अशी चर्चा आता ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे. चौदा वित्त आयोगाने विशेष निधीतून 1,80,00,00,000 रुपयाच्या कामांचे विविध
ठिकाणचं भूमिपूजन आता दादांच्या हस्ते संपन्न झालंय. भूमिपूजन करत असताना पट्टस ग्रामपंचायतच्या सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा करून अडीअडचणीला दादांचं मार्गदर्शन घेऊन गावाचं मुलांचे व्यवसायाचे बिझनेस वाढत चालले, त्याच्यामुळे लोकवस्ती वाढत चाललेली आहे. शेजारी इथं MIDC आहे, कारखाना आहे, कडा कॉलनी आहे, सिमेंट फॅक्टऱ्या आता येतात आहेत. तर ह्या सगळ्या येत असताना इथं गावामध्ये खूप मोठी वाढ होत चाललेली. पहिल्यांदा ज्यावेळेस मी ग्रामपंचायतीला उभं राहिलो त्यावेळेस फक्त 7,000 मतदान होतं. आता ते जवळजवळ 12,000च्या पुढे गेलेलं आहे. म्हणजे आपण विचार करा की जवळजवळ दुपटीने मतदार झालेले आहेत आणि लोकसंख्येच्या दुपटीपेक्षा तिप्पट झालेली. तर विकास कामं ही झालीच पाहिजे. कपटी नाही, आमदार ही नाही. अरे जर आमदार तसा असता तर एवढा विकास ह्या पाटसला दिला नसता. आणि नुसतं पाटसच नाही, अख्ख्या दौंड तालुक्यात कुठे बी जा, हा राष्ट्रीय समाज पक्षाचा वाघ आणि त्याची कामं पट्ट्या एवढी कामं करतो म्हणून काय लोकांच्या पोटात दुखणं ही साहजिक आहे. अरे हत्ती चालतो भारंभार आणि कुत्री भुकत्यात वारंवार. दादा तुम्ही काळजी करू नका. जर ह्या आमदाराला कोण म्हणत असेल तसं तर हा दादा केसकर सांगतो इतर पक्षाच्या दुसऱ्या पक्षाच्या माणसाला जिल्ह्यात फिरून देणार नाही. बांधवांनो, ज्याची काम आहेत त्याला स्वाभिमानाने सांगावं वाटतंय की आज आमदाराच्या माध्यमातून ही काम होत असताना अरे तुम्हाला आम्ही आज मतं दिल्यात, आम्ही आज तुम्हाला निवडून आणले आणि तुम्ही आज आम्हाला नाही विचारता, आमदाराची अवहेलना करता. अरे आमदार कोण आणि तुम्ही कोण? पण आपला विकास आणि आज संभा एकत्र आल्या गावकऱ्यांना विनंती करतो. काय होतं सरपंच बाई, तुम्ही आता 8 जण आहे, पण थोड्याच दिवसात एक 9वा माणूस तुमच्यात येतोय आणि ह्या ग्रामपंचायतला कोण सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या ग्रामपंचायतला धक्का लावू शकत नाही. एवढं या निमित्ताने सांगतो. आणि ज्यादा वेळ न घेता आज जी विकास कामाचं उद्घाटन दादा तुम्ही केलंय, तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो. जय मल्हार. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. शालेय विद्यार्थ्यांचे मातृभाषेविषयी प्रेम वाढावं हे कार्य हाती घेऊन गंधार कुलकर्णी यानं डोंबिवली इथून 20,000 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत भारत भ्रमणाची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान गंधार कुलकर्णी याचा नेवाशामध्ये तहसीलदार उमेश पाटील यांनी सत्कार केलाय. मातृभाषेच्या संवर्धनासाठी नागरिकांचं प्रबोधन करणं आणि शालेय विद्यार्थ्यांचे मातृभाषेविषयी प्रेम वाढावं हे कार्य हाती घेऊन सायकलवरनं भारतीय परंपरेचं जतन करण्यासाठी निघालेल्या गंधार कुलकर्णी याचा हा उपक्रम युवकांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन तहसीलदार उमेश पाटील यांनी केलंय. अलीकडे नेहमीच बोललं जातं की तरुण पिढी खूप वेगाच्या मागे लागली आहे. झटपट कमाई कशी करता येईल याचा विचार जास्त करताना दिसतेय. मग ते काम करण्यात समाधान नाही मिळालं तरी पैशांसाठी कामं केली जात आहेत. शाळेमध्ये शिकवताना सध्याच्या शिक्षणामध्ये प्रयोगशीलतेचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना चाकोरीबद्ध शिक्षण देऊन केवळ नोकरदार वर्ग निर्माण होतो. असं लक्षात घेऊन या चाकोरीच्या बाहेर पडण्यासाठी डोंबिवलीमधील गंधार कुलकर्णी यानं 1.25 वर्षाची सायकलवरनं भारत भ्रमणाची मोहीम सुरू केली आहे. मोहीम पूर्ण झाल्यावर भाषा अध्ययन आणि अध्यापनाच्या सगळ्यांपेक्षा वेगळं नाविन्यपूर्ण मॉड्यूल तयार करण्याचं त्याचं स्वप्न आहे. रोज एका शाळेमध्ये 1.5 ते 2 तास जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन याविषयी तो संवाद साधतोय. मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा यासाठी एका कृतीसत्राच्या माध्यमामधनं मुलांनी स्वतःच्या भाषेविषयी जाणीव करून घेऊन स्थानिक बोलीची ओळख त्यांना व्हावी म्हणून शब्दांची यादी त्या बोलीमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. भाषा शिकताना आपण भाषेकडे साहित्यापलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीनं बघण्याची जाणीव निर्माण करायची आहे. हे उद्दिष्ट घेऊन डोंबिवलीवरनं नागपूरला 12 जुलैपर्यंत तो पोहोचणार आहे. त्यापुढे 13 जुलैला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताच्या मार्गानं रामटेकवरनं निघून हरिद्वारला पोहोचणार आहेत. त्याच्या पुढचा मार्ग विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना जोडणार आहे. जवळजवळ 20,000 किलोमीटरचे सायकलिंग होईल असं त्यांनी सांगितलंय. गंधारनं पुणे विद्यापीठामधनं संस्कृतमध्ये MA पूर्ण केलंय.
संस्कृत विभागानं देखील या मोहिमेची दखल घेतली आहे. ज्ञानप्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्राची ही मोहीम साकार होण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. स्कॉट बर्गमॉट या जर्मन कंपनीनं प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये 34,000ची हेलिक्स 3.5i ही सायकल देऊ केली आहे. असीम फाउंडेशन, विवेकानंद केंद्र यांची मदतही प्रवासादरम्यान होणार आहे. यामध्ये भारत परिक्रमा करून आलेले सचिन गावकर यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे. कमीत कमी 200 शाळांना भेट देण्याचा त्यांचा मानस आहे. या प्रवासासाठी 4 लाख रुपये खर्च येणार आहे. ज्ञानप्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्राचा सदस्य गंधाल कुलकर्णी यानं 1.25 वर्षाची सायकलवरनं भारत भ्रमणाची मोहीम आखली आहे. दरम्यान गंधार कुलकर्णी नेवासा शहरामध्ये आला असता त्याचा तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्यात. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे अमृत फिरोदिया, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पटाडे, शंकर नाबदे, मकरंद देशपांडे, अण्णासाहेब देवडे, राजेंद्र मुथा, मारुती आदी उपस्थित होते. नमस्कार, मी गंधार विलास कुलकर्णी डोंबिवलीहून आलो आहे. आत्ता पहिलं मुक्काम ओतूरला होतं, नंतर संगमनेर, आजचं मुक्काम देवगडला आहे आणि आता मी नेवासेमध्ये पोचलो आहे. रोज एका शाळेत जाऊन शाळेमध्ये मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा यासाठी मुलांना सांगणं आणि त्याचबरोबर त्या स्थानिक भाषांमध्ये मधल्या वेगवेगळ्या शब्दांचे संकलन करणं या उद्देशाने मी संपूर्ण भारत फिरणार आहे. एकूण 20 ते 21,000 किलोमीटरचा हा पल्ला आहे आणि आत्तापर्यंत 293 किलोमीटर माझे झालेले आहे. एकंदरीत किती दिवस लागणार या प्रवासाला? 1.25 वर्षभराचा हा प्रवास आहे. आत्तापर्यंत गंगटोकपर्यंतचं तारखेदिवशी पूर्णपणे वेळापत्रक तयार झालेलं आहे. त्याच्या पुढचं वेळापत्रक ईशान्य भारतातलं नंतर काही दिवसांनी तयार. मी एकटा हा प्रवास करतो आहे, याला सोलो रायडिंग असं म्हणतात आणि मी एकटा हा संपूर्ण भारत भ्रमणाचा प्रवास करणार आहे. या प्रवासाचं नाव भाषारथ सायकलोपासना आहे. त्यात भाषा आणि भारत हे दोन्ही शब्द आहेत, त्यामुळे भाषेसाठी केलेली ही भारत भ्रमण आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी नागरिकांच्या अपेक्षांचा भंग केलाय. याच्या निषेधार्थ शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मधील गटारींच्या समस्यांच्या मागणीसाठी बेट भागामधील सर्व नागरिकांच्या वतीनं कोपरगाव नगर परिषदेवरती 6 जुलै रोजी नगरसेवक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लाबोल मोर्चा करण्यात येणार आहे, असा इशारा नागरिकांनी दिलाय. कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्षांनी नागरिकांच्या अपेक्षांवरती धूळफेक केली आहे. सर्वांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. याच्या निषेधार्थ शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मधील गटारींच्या समस्यांच्या मागण्यासाठी बेट भागामधील सर्व नागरिकांच्या वतीनं कोपरगाव नगर परिषदेवरती 6 जुलै रोजी हल्लाबोल मोर्चा नगरसेवक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार आहे, असा इशारा नागरिकांनी दिलाय. शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना संपूर्ण प्रभागामधील गटारींचं काम करून देण्यात यावं. अर्धवट राहिलेल्या भूमिगत गटारींचं काम पूर्ण करून देण्यात यावं. या मागण्यांसाठी प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक अनिल अप्पा आव्हाड यांच्या पुढाकारानं बेट भागापासनं शहरामधील लहाण्या पुलावरनं मोर्चा काढून कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावरती हल्लाबोल करण्यात येणार आहे. या हल्लाबोल मोर्चामध्ये नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी वर तीव्र ताशेरे ओढून नगर परिषदेचा निषेध व्यक्त केला जाणार आहे, असं सांगितलं जात आहे. मागील अनेक वर्षांपासून बेट भागामधील गटारींच्या कामांसाठी लेखी तक्रारी आणि निवेदनं देण्यात आली आहेत, मात्र नगरपालिका या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते. अनेक वेळा नगराध्यक्षांनी समस्यांची पाहणी केली आहे, मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे, तरी देखील हे कामं होत नाही आहेत.
तक्रारी करून करून नागरिक आता वैतागले आहेत. त्यामुळे शेवटी हल्लाबोल मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय. आमच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न झालेला आहे. लहान लहान पोरं जातात तिथं, पडतात, खेळतात, डोक्याला लागतंय. डासांचा खूप खूप त्रास आहे आम्हाला. इथं रात्रंदिवस डास, झोपसुद्धा येत नाही. याच्यावर नगरपालिका याच्यावर काही कार्यवाही करणार आहे का? नाही तर आम्हाला 6 तारखेला धडक मोर्चा करायचा आहे. हा निर्णय आम्ही गावकऱ्यांनी ठरवलेला आहे. आम्ही इथं बेड भागातले रहिवासी आहे, पण आमच्या गटरीचा हा प्रश्न आमचा बरंच 10-15 वर्षापासून प्रलंबित राहिलेला आहे. आता दरवेळेस फक्त बघून जातात, पण काम काय आतापर्यंत केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला फार नेहमी त्रास राहतो. नेहमी गटर पाऊस आलं तरी तुमचा, आणि इतर वेळेस पण गटरमधली घाण साफ होत नाहीये. त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं आणि खूप त्रास होतोय आम्हाला. नेमकी पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आमची पुढची भूमिका म्हणजे आम्ही आता आमचं जर मोर्चा न्यायचं ठरलं तर आम्ही सर्व मोर्चात सहभागी होणार आहे आणि 6 तारखेला मोर्चा काढायचा असं ठरलेलंच आहे नागरिकांचं. आता 4 महिन्यापूर्वी मी या गटरीचा अर्ज तिथे नगरपालिकेमध्ये सही करून पोचपावती घेऊन आलेलो आहे त्याची. या गटरीची तरी 6 महिन्यापासून त्याची काही दखल घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी नगरसेवकाला पण वारंवार सांगत आलेलो आहे, अहो आमचे गटरीचं पहा, तिथं आमचे लेकरं बाळ आजारी पडून राहिले. बायको पण जाऊन आली, वाढणे साहेबाशी भांडल्या तिथं, तरी त्यांनी हे काम केलेलं नाही आहे. याची त्वरित कारवाई व्हावी. नाही तर 6 तारखेला आम्ही तसे निवेदन दिलेले आम्ही मोर्चाचे. 6 तारखेला आम्ही धडक मोर्चा नगरपालिकेवर नेणार आहे. इथलं चंबर आहे ना, हे चकअप झालेलं आहे आणि त्याचं सांडपाणी, गटरीचं किंवा संडासचं पाणी सगळं इथं साचतं आणि ह्याच्यावरून जाणार ते शेवळलेली सगळी फडशी. शेवळल्यानंतर आलेली व्यक्ती, ही गाडीवर आलेले 5-6 जण आपटले, तिथं गाड्या स्लिप होऊन पडली. त्यांच्या जर मेंदूला मार लागला किंवा कानातून रक्त आलं, त्यांच्या जीविताला धोका आहे. आणि अशा 5 घटना झालेल्या इथे दारापुढे. आणि त्याची समस्या इतर लोकांना उरायली. गल्लीतसुद्धा बाकीच्या लोकांना त्रास होता. डासांचं साम्राज्य झालेले. मी स्वतः 3 दिवस ॲडमिट होतो दवाखान्यामध्ये. मला जवळजवळ 9,000 रुपये खर्च 3 दिवसात झालेला आहे. कशामुळं? या गटरीमुळे झालं, ह्या सांडपाणी. आणि नगरपालिकेला वारंवार अर्ज करून सुद्धा त्याची नगरपालिकेने दखल घेतलेली नाही. आणि ही समस्या लवकरात लवकर दूर व्हावी व इतरांच्या संरक्षणासाठी आपण ते कार्यवाहीला, या कामाला सुरुवात करावी, एवढी विनंती मी करतो. प्रश्न काय? आमचा प्रश्न पहिला ह्या गटरीच्या पाण्याचा आहे. हे पाणी आहे ना, तिथपर्यंत जातं. तिथून आम्ही 2 शोष खड्डे केलेले. आता ह्या 2 शोष खड्ड्यामध्ये एकदा पाणी आलं ना, एकदा ह्या खड्ड्यात टाकतो, एकदा त्या खड्ड्यात टाकतो. पाऊस जर झाला खूप तर ते पाणी सगळं त्या शेजारच्या वावरावाल्यांच्या शेतात जातं. ते पाणी, ते शेतात पाणी गेल्यामुळे म्हणजे असं ते उगीच समजदार आहे किंवा हे करते, त्याच्यामुळे ते नाही एवढं हे करत. पण मग प्रत्येक वेळेस हे किती डास, आणि आम्हाला पाठीमागचं दार सुद्धा उघडा वाटत, इतकं डास झालेले. इकडे तुम्ही हा एरिया म्हणजे शूटिंग घेऊन पहा तुम्ही, हा एरिया, याच्यामध्ये किती डास आणि किती घाण आणि किती हे. कसं काय करायचं मग आम्ही? आमच्या ही गटर अर्धवट झालेली आहे आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे अर्ध्या याच्यापर्यंत झालेली आहे. आणि तिथून सुद्धा ते अर्धवट काम सोडलं. 1-1.5 वर्ष होऊन गेलं त्या कामाला सुद्धा. मग ते काम सोडून इथपर्यंत यायचं ते येलं नाही. हे नगरपालिकेवाले धड गटर करू देत नाही ना. आम्हाला डासांचं किती आहे, लहान लहान पोरं आमच्या घरात जवळजवळ 10-15 माणसाचं कुटुंब आहे आमचं. मग एवढं पाणी, एवढा खटलेच पाणी या 2 खड्ड्यामध्ये किती जिरून उन्हाळ्यामध्ये नाही एवढं होत, पण हिवाळ्यात पावसाळ्यात किती डासांचा याचा त्रास होता आम्हाला. नगरपालिकेला पुष्कळवाला हे केलं सगळ्यांनी. आमचे बाकीचे ते एक मॅडम पण आल्या होत्या, त्यांनी पण अशी चौकशी करून गेल्या, पण काही कोणी करत नाही. मग आता आम्ही सगळं हे केलं, तुमच्यापर्यंत आले, तुम्ही आले म्हणून तुम्हाला सांगतोय. 6 तारखेला मोर्चा काढायचा असं सगळ्या गावकऱ्यांचं यांचं निवेदन दिलेलं वाटतं तिथं. मला आताच समजलं. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. लोणी काळभोर ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना सुमारे 1,500 फळझाडांचं वाटप करण्यात आलं. या मोहिमेची सुरुवात हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या हस्ते 3 जुलै रोजी करण्यात आली आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांना सुमारे 1,500 फळझाडांचं वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे होते. दरम्यान वृक्ष लागवडीसाठी घराच्या परिसरामध्ये खड्डा घेणं, गांडूळ खत टाकणं ही कामं ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात येणार आहेत.
ज्या ग्रामस्थांनी या उपक्रमामध्ये झाडांची मागणी केली आहे अशा ग्रामस्थांकडनं झाडं जगवण्याचे हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे, अशी माहिती सरपंच वंदना काळभोर यांनी दिली आहे. यावेळी यशवंतचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, पंचायत समितीचे सदस्य कावेरी कुंजीर, राष्ट्रवादी हवेलीचे तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, सरपंच वंदना काळभोर, संयुक्त व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी जेच बोरावणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तानाजी लोखंडे म्हणाले की राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेमध्ये हवेली तालुक्यासाठी 60,000 वृक्षांच्या लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलंय. दरवर्षी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाते, मात्र त्यापैकी किती झाडं जगतात हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संगोपनावर देखील भर देणं गरजेचं बनलंय. ग्रामपंचायतनं दिलेल्या फळझाडांचं संगोपन करून ग्रामपंचायत आणि पर्यावरणाला सहकार्य करावं, असं आवाहन देखील लोखंडे यांनी यावेळी केलंय. दरम्यान लोणी काळभोर येथील रामा कृषी रसायन कंपनीकडनं ग्रामपंचायतच्या वृक्ष लागवड मोहिमेस हातभार म्हणून 50,000 रुपयांची झाडं देण्यात आली आहेत, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक RN शर्मा यांनी दिली आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सरपंच वंदना काळभोर यांनी केलंय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भरत काळभोर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपसरपंच योगेश काळभोर यांनी मानलेत. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जो हा झाडे लावा आणि झाडे जगवा हा उपक्रम सुरू केलेला आहे, या ठिकाणी लोणी काळभोर ग्रामपंचायत यांनी अतिशय चांगला पुढाकार घेतलेला आहे. पुणे जिल्हा पोलीस दलातर्फे आम्हीही या सामाजिक उपक्रमामध्ये समाविष्ट आहोत आणि या कार्यक्रमाला पोलीस स्टेशनच्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने पण शुभेच्छा. धन्यवाद. लोणी काळभोर ग्रामपंचायतीने जे सर्व चांगले उपक्रम हाती घेतले त्याच्यापैकी हा एक वृक्षारोपणचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमासाठी सर्व ग्रामपंचायतीचे मान्यवर उपस्थित राहिलेले जास्तीत जास्त झाडं अशी जगवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि आम्ही त्याच्यामध्ये नेहमी येऊन त्याच्यामध्ये मदत करू असं मी अपेक्षा करतो लोकांकडून आणि माझीसुद्धा मदत असेल. धन्यवाद. शासनाच्या जो प्रकल्प आहे हा एक दिवसापासून सुरू आहे. आमच्या गावामध्ये या ठिकाणी लोणीकाळभोरमध्ये सोय झालेली आहे. या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला आपापल्या आवडतीचे झाड वाटप देऊन या ठिकाणी ते झाड फक्त घेऊनच नाही, त्या ठिकाणी ते लावून घेण्याचे उपक्रम केलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांकडून आम्ही एक हमीपत्र लिहून घेतलेलं आहे की या ठिकाणी ते झाड आम्ही आमच्या जीवापाड या ठिकाणी जगू आणि सर्व ग्रामस्थांना आपल्या लोकसहभागी वर्ग तसंच सर्व ग्रामपंचायतीमधून प्रत्येक नागरिकाला हे झाड देण्याचा, झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम देण्यात आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. राहुरी शहरामधील एका विवाहित तरुणीचा तिच्या पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरवरनं 2.5 लाख रुपये आणण्यासाठी सलग 2 वर्ष शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आलाय. या प्रकरणी विवाहित तरुणीनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या 5 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. राहुरी शहरामधील 23 वर्षीय विवाहित तरुणीचा तिच्या पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरवरनं 2.5 लाख रुपये आणण्यासाठी सलग 2 वर्ष शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहित तरुणीनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या 5 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव माहेर असलेली तरुणी देवयानी ओमकार जोशी हिचा विवाह राहुरी शहरामधील कासार गल्ली येथील ओमकार राजेंद्र जोशी या तरुणाशी 23 एप्रिल 2014 रोजी झाला होता. सुमारे 2 वर्ष चांगलं नांदवल्यानंतर फिर्यादी देवयानी जोशी हिचा पती ओमकार जोशी याला नोकरी लावण्यासाठी माहेरवरनं 2.5 लाख रुपये आणावे या मागणीसाठी देवयानीचा सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या दरम्यान देवयानीला लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत उपाशीपोटी ठेवण्यात आलं. 23 एप्रिल 2018 रोजी सासरच्या लोकांनी देवयानी जोशी हिच्या अंगावरील दागिने काढून घेऊन तिला माहेरवरनं 2.5 लाख रुपये घेऊन ये असं म्हणत तिला घराबाहेर काढून दिलं असं दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. या दरम्यान देवयानी जोशी हिच्या माहेरच्या लोकांनी
वेळोवेळी प्रयत्न करून देवयानीला नांदायला घेऊन जाण्याकरता तिच्या सासरच्या लोकांना विनवणी केली, मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर देवयानी जोशी हिनं राहुरी पोलिसांना गाठून सासरे राजेंद्र बाळकृष्ण जोशी, सासू राजश्री राजेंद्र जोशी, दीर प्रशांत राजेंद्र जोशी, जाव नम्रता प्रशांत जोशी आणि पती ओमकार राजेंद्र जोशी सर्व राहणार कासार गल्ली राहुरी यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार DB जाधव हे या घटनेचा पुढील तपास करतायत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील अपुऱ्या बंधाऱ्याचं काम पूर्ण करावं यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये सुरू केले उपोषण. प्रमोद अण्णा लवडे पाटील प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानं 20 गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्यांचं वाटप. दौंड तालुक्यामध्ये आमदार कुल आणि माजी आमदार थोरात यांच्यामध्ये विकास कामांवरनं रंगला कलगीतुरा. आणि कोपरगावमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील गटारींच्या समस्या संदर्भात 6 तारखेला नगरपालिकेवरती हल्लाबोल मोर्चाचा देण्यात आला इशारा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.